जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तळोदा जिल्हा नंदुरबार कोतवाल भरती लेखी परीक्षा जी 10 सप्टेंबर 2023 रोजी झाली होती त्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण गणित व बुद्धिमत्तेचे देखील संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत. प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा. चला जास्त वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया. पहा प्रश्न पहिला, चांदसेली घाट हा कोणत्या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तळोदा आणि धडगाव या दोन रस्त्यांना जोडणारा घाट आहे चांदसौली घाट. महाराष्ट्र राज्याचा यंदाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भेटला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्री आप्पासाहेब धर्माधिकारी या व्यक्तीला महाराष्ट्र राज्याचा यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. पुढे पहा, नंदुरबार जिल्ह्यामधून विधानसभेवर निवडून जाणाऱ्या आमदारांची संख्या किती आहे? तर नंदुरबार जिल्ह्यामधून विधानसभेवर निवडून जाणाऱ्या आमदारांची संख्या आहे पर्याय क्रमांक ऑप्शन बी 4 आमदारांची संख्या आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 4 गणिताचा प्रश्न आहे. पुढे दिलेल्या प्रश्नाचे गणितीय उत्तर काढा. खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे. अंकगणित आहे. फक्त काय करायचं आहे, सुरुवातीला यामध्ये कंस सोडून घ्यायचा, कारण आपला बॉडमास रूलनुसार कंचे भागू बेव यानुसार पहिल्यांदा कंस सोडून घ्या. म्हणजे कंसामध्ये दिलेला आहे बेरीज, या दोघांची बेरीज करा. या दोघांची बेरीज येते 500. त्यानंतर पहा गुणाकार करा. गुणिले 10 आहे. 500 गुणिले 10 एक शून्य वाढवा. काय उत्तर येईल? 5000. ठीक आहे. पुढे पहा, तापी नदी ही खालीलपैकी कोणत्या तालुक्यातून वाहते? तर तापी नदी ही तळोदा तालुक्यातून वाहते. पुढचा प्रश्न, घड्याळ वेळ दर्शवते. पहा इथे सहसंबंध विचारलेला आहे. घड्याळ वेळ तर थर्मामीटर काय आहे? याचा आन्सर येईल तापमान. थर्मामीटर काय असेल? तापमान दर्शवतो. या ठिकाणी पहा व्यवस्थित प्रश्न दिसेल. थर्मामीटर येईल तापमान. पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक बोलली जाणारी मातृभाषा कोणती? नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी मातृभाषा आहे अहिराणी भाषा. एका सकाळी चित्राशी आणि आर्यन समोरासमोर बसले आहेत. जर आर्यनची सावली चित्राशीच्या डावीकडे पडली तर आर्यनचे तोंड कोणत्या दिशेला असेल? आता पहा, दोघे समोरासमोर आहेत आणि वेळ आहे सकाळची. सकाळची वेळ आहे याचा अर्थ सूर्य कुठे असणार आहे? तर सूर्य असणार आहे पूर्वेला. बरोबर, कारण वेळ आहे सकाळची. सूर्य पूर्वेकडून उगवतो, त्यामुळे आता इथे सूर्य आहे. आता दोघे एकमेकांच्या समोरासमोर आहेत आणि आर्यनची सावली ही चित्राशीच्या डावीकडे पडली आहे. दोघे एकमेकांच्या समोर आहेत आणि आर्यनची सावली चित्राशीच्या डावीकडे पडली असेल, याचा अर्थ दोघे पूर्व पश्चिम न बसता दक्षिण उत्तर बसलेले आहेत. आता हे दक्षिण उत्तर बसले आहेत हे कशावरून ओळखलं आपण? कारण त्यांची सावली ही डाव्या बाजूला पडलेली आहे असं सांगितलं आहे. समोर पडली आहे असं जर म्हटलं असतं तर ते पूर्व पश्चिम तोंड करून बसले असते, परंतु हे आहेत आता दक्षिण उत्तर तोंड करून. मग आता आर्यन दक्षिणेकडे आहे का चित्राशी दक्षिणेकडे आहे हे आपण ओळखूया. आता पहा, जर आर्यनची सावली चित्राशीच्या डावीकडे आहे, आता चित्राशीच्या डावीकडे सावली पडायची आहे, याचा अर्थ चित्राशी दक्षिणेला बसली. बरोबर. आता पहा, जेव्हा चित्राशी दक्षिणेला असेल तेव्हा तिची डावी बाजू ही इकडे आहे आणि आर्यन हा दक्षिणेकडे तोंड करून आहे, म्हणजे आर्यन उत्तरेला बसला आहे, परंतु तोंड कुठे केलेलं आहे आर्यननी? दक्षिणेकडे. ठीक आहे. मग जेव्हा आर्यन दक्षिणेकडे तोंड करून असेल तेव्हा पूर्व दिशेने जेव्हा सूर्याचा प्रकाश येतो तेव्हा आर्यनची सावली ही चित्राशीच्या डाव्या बाजूला पडते. मग आता आर्यनचं तोंड कोणत्या दिशेला आहे? आर्यनचं तोंड आहे दक्षिण दिशेला. पर्याय क्रमांक सी. पहा सर्वांना समजलं का? समजलं नसेल तर व्हिडिओ एकदा स्टॉप करून परत एकदा मागे येऊन परत एकदा एक्सप्लेनेशन बघू शकता. पुढे पहा, खालीलपैकी कोण नंदुरबार जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी आहेत? तर पहा, मनीषा खत्री सध्याचे जिल्हाधिकारी आहेत. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. मराठी भाषा ही कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? सर्वांनाच हा प्रश्न आला पाहिजे. मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. पुढचा प्रश्न बघा, महसूल विभागामध्ये खालीलपैकी कोणते पद ज्येष्ठतेनुसार सर्वात ज्येष्ठ पद विचारलेलं आहे? तर प्रांताधिकारी हे महसूल विभागातील सर्वात ज्येष्ठ पद आहे. पुढे पहा, खालीलपैकी कोणते काम कोतवालाचे नाही? पर्याय क्रमांक 1 गावाचे दप्तर तालुका कचेरीकडे नेणे व परत आणणे. पहा हे कोतवालाचं काम आहे. पर्याय क्रमांक बी बघा, गावाची चावडी स्वच्छ ठेवणे हे कोतवालाचं काम नाही.
पर्याय क्रमांक सी, गाव नमुने अद्यावत ठेवणे हे देखील कोतवालाचे काम आहे. आणि गावात दवंडी पिटवून सरकारी आदेशाची प्रसिद्धी करणे हे देखील कोतवालाचे काम आहे. तर पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे. गावाची चावडी स्वच्छ ठेवणे हे कोतवालाचे काम नाही. प्रश्न क्रमांक 13, रावलापाणी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर तळोदा तालुक्यामध्ये हे रावलापाणी हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पुढे पहा, एक्सने वायची ओळख करून देताना म्हटलं की तो माझ्या वडिलांच्या नातीचा पती आहे. आता पहा, वडिलांचा म्हणजे कोणाचा? आजोबांच्या नातीचा पती. आता आजोबांची नात, आपण स्वतः देखील आजोबांचे नातू आहोत ना, मग आजोबांची नात म्हणजे आपली बहीणच असणार, बरोबर. मग आपल्या बहिणीचा पती आहे. मग वायचे एक्सशी नाते काय आहे? पहा, समजतंय का? वडिलांच्या नातीचा पती म्हटलं आहे, म्हणजेच वडिलांचे वडील म्हणजे आपले आजोबांची नात म्हणजे आपली बहीण. येथे लक्षात, हे सर्वात इथे महत्त्वाचं आहे. मग आता पुढे बघा, वायचे एक्सची नाते काय? आता पहा, एक्सचे वायशी विचारलं नाही तर काय विचारलं आहे? वायचे एक्सशी नाते. तर काय नाते असेल वायचे एक्सची? मेहुणा. म्हणजेच वाय हा एक्सचा कोण असेल? मेहुणा असेल, बहिणीचा नवरा. बहिणीचा नवरा कोण असतो? सॉरी, काय असेल इथे? मेहुणा, बायकोचा भाऊ. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. महसूल विभागातील चावडी हा शब्द सर्वसाधारणपणे कोणत्या कार्यालयाशी संबंधित जास्त वापरला जातो? आता पहा, जी चावडी आहे तर ही कोणत्या कार्यालयाशी जास्त संबंधित आहे? तर तलाठी या कार्यालयाशी जास्त संबंधित आहे चावडी हा शब्द. ठीक आहे, भारताचा प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? खूप सोपे, काही प्रश्न ना एवढे सोपे या पेपरमध्ये विचारले आहेत की बस. आता पहा, प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? किती अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे, सर्वांनाच आलं पाहिजे याचं उत्तर. तर प्रजासत्ताक दिन असतो 26 जानेवारी, या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. पुढे पहा, अक्कलकुवा आणि तळोदा या दोन्हीपैकी कोणत्या ठिकाणी नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आहे? तर तळोदा या ठिकाणी नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत आहे. पुढचा प्रश्न पहा, इस्रोने नुकतेच चांद्रयान 3चे यशस्वी अवतरण चंद्राच्या कोणत्या ध्रुवावर केलं आहे? पण याचं आन्सर आहे दक्षिण ध्रुव. कारण आता सध्या भारताने चांद्रयान 3चं यशस्वी अवतरण केलेलं आहे आणि आपण दक्षिण ध्रुवावर राहतो, त्यामुळे दक्षिण ध्रुव हे याचं उत्तर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 19, उकाई धरण हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून सर्वात जवळ आहे? तर उकाई धरण हे नवापूर या शहरापासून सर्वात जवळ आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढे पहा, वाक्य रूपांतर म्हणजे अर्थाला डॅश डॅश रचनेत केलेला बदल असतो. आता पहा, वाक्य रूपांतर म्हणजे काय असतं की दिलेल्या वाक्याचा अर्थ न बदलता त्याचं रूपांतर करावं लागतं. म्हणजेच मग आता याचं काय आन्सर येईल? तर अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे असतो वाक्य रूपांतर. नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संलग्न आहेत? तर नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा या मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहेत. पुढे पहा, शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? शासन आपल्या दारी हा महाराष्ट्र शासनाने राबवलेला अतिशय सुंदर एक उपक्रम होता. तर त्याचं मेन उद्दिष्ट होतं की शासनाच्या योजनांचा लाभ सर्व लोकांपर्यंत पोहोचावा, हे त्याचं मेन उद्दिष्ट होतं आणि त्या योजनेचं नाव आहे शासन आपल्या दारी. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 23, नंदुरबार जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्थानक नाही? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये रेल्वे स्थानक नसलेलं गाव आहे अक्कलकुवा. अक्कलकुवा या ठिकाणी रेल्वे स्थानक नाही. बाकी नंदुरबार, नवापूर आणि खांडबारा या तिन्ही ठिकाणी रेल्वे स्थानक आहे. पुढे पहा, जर 148 आणि 232 यांची बेरीज केली, चला लगेच बेरीज करू आपण. 148, ठीक आहे, 148 अधिक 232 यांची बेरीज केली तर येणाऱ्या संख्येला 5ने भागले तर येणारे उत्तर काय? आता पहा, 148 आणि 232 काय येईल? 8 आणि 2 10 0, हातचा 1, 4 आणि 4 8, 3 380. मग आता 380ला 5ने भागा, किती उत्तर येणार आहे? 76. पर्याय क्रमांक सी. पुढे पहा, तळोदा आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यांना जोडणारा महामार्ग कोणता? तळोदा आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यांना जोडणारा महामार्ग विचारला आहे. तर पर्याय क्रमांक राष्ट्रीय महामार्ग 753 बी हे याचं उत्तर आहे. राष्ट्रीय महामार्ग 753 बी तळोदा आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यांना जोडणारा महामार्ग आहे. पुढीलपैकी डॅश डॅश हा शब्द परभाषी आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, परभाषी शब्द विचारलेला आहे. तर पहा, ताकद हा हिंदी भाषेतून आलेला शब्द आहे. बाकीचे भाषिक, रक्षक आणि लेखक हे तिन्ही परभाषिक शब्द नाही आहेत. ठीक आहे, फक्त ताकद हा एकच शब्द परभाषिक आहे.
नंदुरबार जिल्हा हा कोणत्या महसुली विभागाचा भाग आहे? आता पहा, नंदुरबार जिल्हा हा कोणत्या महसूल विभागामध्ये येतो? आपल्या सर्वांना माहिती आहे, नंदुरबार जिल्हा हा नाशिक या महसूल विभागामध्ये मोडतो. त्यामुळे याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक डी, नाशिक. नाशिक महसूल विभागाचा भाग कोणता आहे जिल्हा? नंदुरबार जिल्हा. ठीक आहे. जेजुरीचा खंडोबा हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांना माहिती आहे, जेजुरीचा खंडोबा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये जेजुरीचा खंडोबा येतो. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 29. मोलगी, दाब, मणिबेली आणि अस्तंबा यापैकी सर्वात उत्तरेला कोणतं ठिकाण आहे? तर सर्वात उत्तरेला आहे मणिबेली, हे सर्वात उत्तरेला आहे. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. आता पहा, कृपण म्हणजे कंजूस, मग कंजूसचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? उदार. येते सर्वांच्या लक्षात. नंदुरबार जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर पहा, नंदुरबार जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री आहेत विजयकुमार गावित. जसा किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा आपण काय म्हणतो? केळ्यांचा लोंगर म्हणतो. बरोबर. किल्ल्यांचा जुडगा असतो तर केळ्यांचा लोंगर असतो. पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आहे? याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक सी, अक्कलकुवा या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आहे. पुढे पहा प्रश्न आहे, निशाचर या शब्दाचा अर्थ काय? आता पहा, निशाचर म्हणजे काय असतं? निशाचर म्हणजे निशा म्हणजे रात्र. बरोबर. तर रात्री फिरणारा हा निशाचर असतो. निशाचर या शब्दाचा अर्थ काय आहे? तर रात्री फिरणारा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 35. 2011च्या जनगणनेप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? आता पहा, पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. 16,48,295 ही नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महामहिम राज्यपाल कोण आहेत? तर श्री रमेश बैस हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. पुढे पहा, अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यांपैकी पूर्णपणे पेसा क्षेत्रात येणारे तालुके कोणते? तर पहा, यापैकी अक्कलकुवा आणि तळोदा हे दोन्ही जे क्षेत्र आहेत ते पेसा तालुक्यात येतात. त्यामुळे पर्याय क्रमांक सी, दोन्ही तालुके हे याचं योग्य उत्तर आहे. मला उजाडले, उजाडले या विधानाचा प्रकार ओळखा. आता पहा, उजाडले हा भावकर्तरी आहे. ठीक आहे. भावकर्तरीमध्ये काय असतं की क्रियापदामधून त्या वाक्याचा किंवा क्रियेचा भाव लक्षात येतो, तेव्हा ते असतं भावकर्तरी. बरोबर. मग आता उजाडले या विधानाचा प्रकार आहे भावकर्तरी. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य आन्सर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 39. नर्मदा नदी ही खालीलपैकी कोणत्या तालुक्याच्या सीमेवरून वाहते? यामध्ये पहा, नर्मदा नदी ही धडगाव या तालुक्याच्या सीमेवरून वाहते. पुढचा प्रश्न पहा, विरामचिन्हांवर प्रश्न विचारलेला आहे की स्पष्टीकरण जर द्यायचं असेल तर खालीलपैकी कोणतं चिन्ह वापरतात? तर स्पष्टीकरणाला अपसारण चिन्ह हे स्पष्टीकरणासाठी वापरलं जातं. 2011च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका कोणता आहे? तर नंदुरबारमधला सर्वात लहान तालुका आहे तळोदा तालुका. पुढे पहा, ज्याप्रमाणे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या पदाशी संबंधित असा पर्याय निवडा. आता पहा, या पेपरमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न बऱ्या प्रमाणात कमी विचारलेले आहेत. तर त्यापैकीच हा एक प्रश्न पहा, IVORY ZWSPJ. आता यासाठी म्हणजे यामध्ये जो सहसंबंध आहे तोच सहसंबंध वापरून या ठिकाणचा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. आता पहा, यामध्ये काय केलेलं आहे की हे शब्द जे आहेत IVORY, तर या शब्दाचा प्रत्येक शब्दाचा एक पुढचा शब्द घेऊन हे वाक्य हा शब्द बनलेला आहे. आता पहा, आय नंतर काय येतं? जे. व्ही नंतर डब्ल्यू, ओ नंतर पी, आर नंतर एस आणि वाय नंतर झेड. आता पहा, हे शब्द वापरून या ठिकाणी हा शब्द बनलेला आहे. बरोबर. पहा, या ठिकाणी जे आहे, डब्ल्यू आहे, यामध्ये सर्व आहे. मग आता या ठिकाणी पण आपण असंच करणार आहोत. क्रीम हा शब्द दिलेला आहे, तर या शब्दामध्ये जे काही अल्फाबेट आहेत त्या अल्फाबेटचा पुढचा प्रत्येक अल्फाबेट घेऊन आपल्याला पुढचा शब्द बनवायचा आहे. आता चला आपण बनवूया. सी नंतर काय येणार आहे? डी. आर नंतर एस, ई नंतर एफ, ए नंतर बी आणि एम नंतर एन. मग आता हे अल्फाबेट असलेला पर्याय पहा कोणता आहे? पर्याय क्रमांक बी. पहा, या ठिकाणी एस, एन, एफ, डी, बी तीनही आहेत, जे की बाकीच्या तीनही पर्यायामध्ये नाही आहेत. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक बी.
पहा सर्वांना समजलं असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा महसुली उपविभागात खालीलपैकी कोणते तालुके समाविष्ट आहेत? याचा आन्सर असेल पर्याय क्रमांक सी, तळोदा आणि अक्कलकुवा हे तालुके समाविष्ट आहेत. पायावर धोंडा मारणे या म्हणीचा अर्थ काय? पायावर धोंडा मारणे याचा अर्थ स्वतःचे नुकसान करून घेणे. खालीलपैकी कोणते गाव तळोदा तालुक्यात समाविष्ट नाही? तर याचं आन्सर आहे शिरवे. एकदा तुम्ही सर्च करा की शिरवे हे गाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे, परंतु तळोदा तालुक्यामध्ये नाही. बाकी अमोणी, आली विहीर आणि मोदलपडा हे तीनही तळोदा तालुक्यामध्ये समाविष्ट आहेत, परंतु शिरवे हे तळोदा तालुक्यामध्ये समाविष्ट नाही. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक पहा अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे. 9 या संख्येचे वर्गमूळ किती आहे? वर्गमूळ 9चे वर्गमूळ आहे पर्याय क्रमांक सी 3. 9चे वर्गमूळ काय येतं? 3. नंदुरबार जिल्हा हा धुळे जिल्ह्यामधून कोणत्या साली विभाजित करण्यात आला? नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यामधून 1998 या साली विभाजित करण्यात आला. पुढे पहा प्रश्न क्रमांक 48. पर्यायात दिलेल्या शब्दातून क्रियापद ओळखा. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, क्रियावाचक शब्द, बरोबर. मग आता यामधून आणि आणखीन एक गोष्ट महत्त्वाची, क्रियापद ओळखत असताना क्रियापदाच्या शेवटी ने असतो. चालणे, बोलणे, करणे, उठणे, बसणे याप्रमाणे. मग आता यापैकी सांगा, हाताळणे हे एकच या ठिकाणी क्रियापद आहे. पर्याय क्रमांक डी हे याचा योग्य आन्सर आहे. क्रियापद यापैकी आहे हाताळणे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणता तालुका स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी नंदुरबार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे? आता पहा, नंदुरबार जिल्ह्यामधला जो अक्कलकुवा तालुका आहे, तर हा तालुका स्ट्रॉबेरीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य आन्सर आहे, अक्कलकुवा. कोतवाल भरती व नेमणूक नियमाप्रमाणे कोतवालाच्या कामावर सर्वसामान्य देखरेख आणि नियंत्रणाची प्रथम जबाबदारी कोणाची आहे? पहा, कोतवालावर तलाठी यांचं नियंत्रण असतं. तलाठ्यांची प्रथम जबाबदारी आहे की कोतवालाची देखरेख करणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं, ही सर्व जबाबदारी ही तलाठ्याची आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए तलाठी हे याचं योग्य उत्तर आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, कारण 50 प्रश्न झालेले आहेत आणि हा पेपर होता तळोदा जिल्हा नंदुरबार हा. तर विद्यार्थ्यांकडे कोणाकडे जरी कोतवाल भरतीचे झालेले क्वेश्चन पेपर अवेलेबल असतील तर कृपया त्यांनी या दिलेल्या नंबर क्वेश्चन पेपर व्हॉट्सअप करावा, जेणेकरून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत त्या पेपरचे विश्लेषण पोहोचवू शकू आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. तर कृपया कोणाकडे कोतवाल भरतीचे किंवा आणखीन कोणते ग्रामसेवक असेल किंवा सरळ सेवा भरतीचे कोणतेही पेपर्स असतील तर कृपया त्यांनी या दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करावा. धन्यवाद.